आजचे पत्र हे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रस्तुत पत्र सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी शिक्षण उपसंचालक यांना पाठविलेलं आहे. पत्र जरी एका विभागाच्या संदर्भातील असलं तरीही राज्यातल्या मुख्याध्यापकांसाठी आणि संस्थाचालकांसाठी महत्त्वाची माहिती देणार आहे. या पत्राचा नेमका आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बिंदू नामावली, संच मान्यता आणि शिक्षक पदभरती या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सदर पत्र सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष अमरावती यांचं आहे. हे पत्र शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांना पाठविण्यात आलेलं आहे आणि विषय आहे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणीबाबत. आणि या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भ या ठिकाणी दिलेले आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयान्वये सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली प्रस्ताव अद्ययावत करून तपासणीकरिता सादर करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले होते. मात्र आपले स्तरावरून सन 2025-26च्या संच मान्यता अद्यापपर्यंत निर्गमित झालेल्या नसून मागील वर्षाच्या संच मान्यतेनुसार प्रस्ताव या कार्यालयास पाठविण्यात येत आहे. आपणास कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरती सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे. याकरिता व्यवस्थापनांनी सन 2025-26च्या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार बिंदू नामावली तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार ठेवण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 17/3/2026 पत्रानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग व खाजगी शैक्षणिक संस्था यांना दिलेली आहे. यास्तव सन 2025-26च्या संच मान्यतेनुसारच बिंदू नामावली प्रस्ताव या कार्यालयास सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सन 2025-26च्या संच मान्यता तात्काळ निर्गमित कराव्यात व त्यानुसारच बिंदू नामावली प्रस्ताव अंतिम तपासणीकरिता सादर करावेत. मागील वर्षीच्या संच मान्यतेनुसार सादर केलेले प्रस्ताव या कार्यालयात स्वीकारण्यात येणार नाही. तसेच वरील कारणामुळे बिंदू नामावली तपासणीस कोणताही विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. तसेच ज्या शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार चालू भरती वर्षात प्रमाणित करून देण्यात आली असेल, मात्र सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदामध्ये व आरक्षणात कोणताही बदल होत नसेल तर त्याच भरती वर्षात पुनश्च तपासणीची आवश्यकता नाही, याची नोंद घ्यावी, असे माननीय सहाय्यक आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. संस्थाचालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.